मित्रांनो, आताचे आपले जीवन जे आहे ते प्रचंड धावपळीचे आहे आणि क्षणाक्षणाला आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि एक ताण जो आहे तो आपल्या सोबत सातत्याने आपल्याला असलेला दिसतो. पण आपल्याला असं वाटतं की आपण ताणविरहित जीवन जगलं पाहिजे. पण आता हे ताणविरहित जीवन कसं जगायचं हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो आणि ताण नाही अशी जागा कोणती आहे, ती आम्हाला कुठे मिळेल, अशा पद्धतीने पण काही ठिकाणी लोक विचारतात. मग कुणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही एखाद्या गुहेमध्ये जाऊन राहा, तिथे तुम्हाला स्ट्रेस ताण काहीही होणार नाही. पण ते खरं आहे का? म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या जीवनाचे जे टप्पे आहेत त्यामध्ये ज्याला आपण पाषाण युग म्हणतो, त्या पाषाण युगामध्ये माणूस जंगलामध्ये राहायचा, गुहेमध्ये राहायचा. पण त्या जंगलामध्ये आणि गुहेमध्ये राहणाऱ्या माणसाला ताण नव्हता का? तर होता. कारण त्याला जगण्यासाठी संघर्ष तेव्हाही करायला लागायचा आणि आताही करावा लागायचा. त्यावेळेस फक्त फरक हा होता की त्यावेळेस विविध जंगली श्वापदं असायची आणि या जंगली श्वापदापासून त्याचं जीवाचं रक्षण करणं आणि शिकार करणं, काहीतरी भक्ष्य मिळवणं, अशा पद्धतीचं काम करून त्या काळामध्ये लोक आपली उपजीविका करायचे, जगायचे. पण ताण तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. मग असा हा ताण जर सदा सर्वदा सर्व काळामध्ये जर असेल तर हा ताण नाहीसा करायचा का? तर हा ताण नाहीसा होत नसतो. पण ह्या ताणाकडे पाहण्याची दृष्टी निर्माण करावी लागते आणि या ताण म्हणजे स्ट्रेस जो आहे, हा स्ट्रेस नेमका काय आहे आणि तो कशामुळे येतो याची कारणं शोधायला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की बुद्धाने या जगात दुःख आहे आणि या दुःखाला काही कारणं आहेत आणि ही कारणं जर नष्ट केली तर दुःख नाहीसं होतं आणि त्यासाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग दिला. हे बुद्धाचे 4 आर्य सत्य आहेत. तसंच ताणाच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येईल की सगळ्यात अगोदर आपल्याला हे मान्य करावं लागेल की ताण असतो, स्ट्रेस असतो. त्या स्ट्रेसची काही कारणं असतात. ही कारणं आपण दूर केली की स्ट्रेस आपला नाहीसा होऊन जातो आणि त्यासाठी आपण कसं जगावं, काय करावं त्याचा विचार करायला पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं की एक माझ्याकडे पुस्तक आहे. या पुस्तकातली काही महत्त्वाची जी गोष्ट आहे, काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू रिलॅक्स. हे पुस्तक माझ्याकडे मला वाटतं की 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल. हे पुस्तक माझ्याकडे आहे. हे पुस्तक मी अधून असंच कधीतरी मला ज्यावेळेस वाटतं की आपण पाहावं तर मी पाहतो आणि मला छान वाटतं. कारण या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यातला पहिला जो भाग आहे त्या भागामध्ये व्हॉट इज रिलॅक्सेशन. आता ताणविरहित आरामदायी जगणं म्हणजे नेमकं काय, तर या गोष्टीचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंटचा विचार केला तर आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला एक मन असतं, ज्याला आपण माइंड म्हणतो, आणि एक शरीर असतं. शरीर आणि मन या 2 गोष्टी कुठल्याही माणसाकडे असतात, व्यक्तीकडे असतात. पण स्ट्रेस जो आहे, जो कधीकधी मानसिक असतो, कधी तो शारीरिक असतो, किंवा मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या एकमेकाशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ
तुम्ही तुमचं जर शरीर पेन करत असेल, ज्याला आपण दर्द म्हणतो, किंवा दुखत असेल, काही वेदना होत असेल, तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो आणि त्याचा परिणाम मनावरती झाल्यामुळे आपल्याकडून जे कामं झाली पाहिजेत ती नीट पद्धतीने होत नाहीत. हे एक आहे. तसंच आपल्यावरती जर काही आपल्यावरती मानसिक काही आघात झाला असेल किंवा कुठलं तरी आपल्याकडे एक स्ट्रेस निर्माण झालेला असतो, ताण निर्माण झालेला असतो, अशा वेळी आपल्याकडून चांगलं काम घडणं अवघड होतं. आता हा स्ट्रेस जो आहे हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन प्रकारचा असतो. आता याच्यामध्ये निगेटिव्ह स्ट्रेस काय असतो आणि पॉझिटिव्ह काय असतो हे आपण समजून घेऊया. आता उदाहरणार्थ एखादा खेळाडू जो आहे, जो 100 मीटरमध्ये त्याला धावायचं आहे, तर त्या 100 मीटरच्या शर्यतीच्या अगोदर त्याच्यामध्ये एक प्रचंड ताण आलेला असतो त्याला, आणि त्या ताणामुळे त्याच्यामध्ये एक एनर्जी, एक ऊर्जा निर्माण झालेली असते. आणि ही ऊर्जा जी आहे ही तो ज्यावेळेस धावायला लागतो त्यावेळेस ती ऊर्जा खर्ची होते, ऊर्जाचा वापर होतो, आणि ती जी निर्माण झालेली ऊर्जा आहे ताणामुळे, यामुळे तो जो खेळाडू आहे तो पहिल्या क्रमांकावरती येऊ शकतो. आणखी काही उदाहरण घेऊ शकतो आपण. एखाद्या ठिकाणी आपण मुलाखतीसाठी गेलेलो असतो, नोकरीसाठी, आणि त्यावेळेस थोडासा ताण असतोच आपल्याला की काय होईल, कसं होईल, आणि त्या स्ट्रेसमुळं आपण स्वतःला काही गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर कधीकधी ताण जो आहे हा थोडाफार असणं हा गरजेचा असतो आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला भेटतात. पण कधीकधी हा ताण इतका प्रचंड वाढतो, त्याचा फायदा काही होत नाही, मात्र त्याचे आपल्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होतो, आणखी अनेक व्याधी. आता व्याधी म्हटलं की मग त्यामुळे माणसाला घाबरून जातात, पण अनेक गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. पण या स्ट्रेसला मॅनेज कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मुळात तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय आहे याबद्दल तुम्हाला एक जागृती, एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. म्हणजे मी इथे बसलेलो आहे, आता मी बसलो आहे तर मी काय विचार करतो आहे, मला ताण जाणवतो आहे का, मग तो ताण माझ्या विचारात आहे का तो माझ्या शरीरात आहे, म्हणजे कुठेतरी हात पाय इथे कुठे पेन होतं आहे का. म्हणजे पूर्णपणे जी जागृती जी आहे ती जागृती आपल्याला असली पाहिजे. आणि ही जी जागृती आहे, मला वाटतं ही जागृती तुम्ही ज्यावेळेस ध्यानस्थ बसता, ध्यान करता, त्यावेळेस ही जागृती तुम्हाला प्राप्त होते. एकदा तुम्हाला कळलं की आपली मानसिक स्थिती काय आहे, आपली शारीरिक स्थिती काय आहे, तर त्यावरती नियंत्रण मिळवणं हे तुम्हाला सोपं जातं. आता मित्रांनो, ताण हा कायमस्वरूपी असतो का, तर हा कायमस्वरूपी नसतो. हा काही कालावधी, हा काही कारणामुळे आलेला असतो. ते कारण नष्ट झालं की ताण आपोआपच नष्ट होऊन जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या माणसाला पैसे द्यायचे असतील, त्याच्याकडून तुम्ही उसने घेतलेले असतात, आणि त्या माणसाने सांगितलेलं असतं की तू मला उद्या परवा भेट, मला पैशाची गरज आहे आणि मी तुला दिलेले पैसे मला परत दे. तर तुम्हाला जोपर्यंत त्या व्यक्तीचे पैसे आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला ताण असतो, आणि एकदा का ते पैसे त्याच्या हातात आपण दिले की तो ताण आपला निघून जातो. परीक्षेला आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस परीक्षेला जाण्याच्या अगोदर ताण असतो. एकदा तुम्ही परीक्षेच्या टेबलवरती ज्यावेळेस जाता, तिथे बसता आणि पेपर घेता आणि लिहायला सुरुवात करता की तुमचा ताण आपोआप नाहीसा होतो. म्हणजे ताण विशिष्ट कारणामुळे आलेला असतो, आणि ते कारण
कारण आपल्यासमोर आलं की तो ताण नाहीसा होतो. मित्रांनो, हे तर आपल्याला कळलं की ताण कारणामुळे असतो, कारण संपलं की ताण संपतो. पण याचे दुष्परिणाम काय असू शकतात? तर याचे दुष्परिणाम अनेक असतात व त्या दुष्परिणामाला तोंड देण्यापूर्वी आपण स्वतः अगोदर काही तयारी केली पाहिजे. आणि ती तयारी म्हणजे काय असते, तर तुम्ही तुमच्या मनाचे आरोग्य राखले पाहिजे. आता हे मनाचे आरोग्य काय असतं, तर मनाचे आरोग्य म्हणजे तुमचा एक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. जगाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, सगळं काही चांगलं होईल असं नाही आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काही होऊ द्या, चांगलं होऊ द्या, वाईट होऊ द्या, पण त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने त्याला फेस करेल, ते आव्हान स्वीकारेल आणि त्यातून मी मार्ग काढेल, हा जो एक आत्मविश्वास असतो. आणि हे जे त्या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. निगेटिव्ह दृष्टिकोन म्हणजे काय, तर सतत काही ना काही त्यातलं चुकीचं शोधणं, नकारात्मकपणे विचार करणं, याला निगेटिव्ह दृष्टिकोन म्हटला जातो. म्हणजे उदाहरणार्थ की सपोज तुम्हाला एखादं काम करायचं असेल, ते काम करायच्या अगोदरच तुम्ही म्हणा लागले की ते काम करून काय होणार आहे, ते काम अनेक लोकांनी प्रयत्न केले. मी तुम्हाला सोशल फील्डमधलं सांगतो. कम्युनिटी वर्क करताना मी विविध लोकांना भेटायला जायचो. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये 2 विचार असायचे. एक तर लोक आपल्याला स्वीकारतील की नाही, आपण जे सांगू ते लोक ऐकतील की नाही. आणि बऱ्याचदा मग हा निगेटिव्ह विचार जो आहे की अरे ते त्या वस्तीतील लोक अतिशय वाईट लोक आहेत, ते व्यसनी आहेत, ते काय माझं ऐकणार नाही आणि त्यामुळे मला कदाचित ते वाईट पद्धतीने वागवतील, माझा अपमान करतील. या पद्धतीने विचार जो आहे तो निगेटिव्ह पद्धतीने विचार होत असतो. आणि तो माझ्याकडूनही बऱ्याचदा झालेला आहे, नाही असं नाही. दुसरा सकारात्मक विचार असा असतो की अरे मला आता काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कदाचित तिथली लोकं जी आहेत ना, ती माझ्याशी नीट वागणार नाहीत, पण त्यांना कसं तोंड द्यायचं हे मला तिथे कळणार आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढणार आहे किंवा तो एक वेगळा आणि चांगला अनुभव असू शकेल की जो मी इतरांना सांगू शकेल. तर अशा पद्धतीने विचार करून ज्यावेळेस मी वस्तीमध्ये जातो, लोकांशी चर्चा करतो, त्यातून मला शिकायला मिळतं, खरंच शिकायला मिळतं. आणि हे सगळं शक्य कशामुळे होतं, तर पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे होतं, सकारात्मक विचारामुळे होतं. आणि ज्यावेळेस मी सकारात्मक विचार घेऊन जातो, त्यावेळेस आपोआपच माझ्या मनामध्ये असलेला जो स्ट्रेस आहे, जो ताण आहे, तो कमी कमी होत गेलेला असतो. निगेटिव्ह विचार तुम्ही बघा ना की समाजामध्ये 2 प्रकारची जी लोकं असतात ना, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांच्या डोक्यावरती खूप मोठं ओझं असतं, खूप मोठा स्ट्रेस असतो. या देशाचं काय होणार, या राज्याचं काय होईल, आणि कुठे तिकडे खाडीमध्ये युद्ध चाललेलं असेल तरी त्यांना वाटतं की अरे आता तिकडे बॉम्ब पडला आहे, आता इकडे आपलं कसं होणार. हे सगळं निगेटिव्ह थिंकिंग आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे आहे की स्वतः जागृत असणं आणि जागृत राहून जे होईल ते चांगलं होईल. आपण कुठलीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये आपण उभे राहू, तोंड देऊ, असा विचार करणं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणं आहे. तर ही आपल्या मानसिक स्थितीसाठी पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे आपली कामंही होतात. आता तुम्ही एक सिक्रेट नावाचं एक मध्यंतरी पुस्तक आलं होतं की तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही घडत जाता. म्हणजे मन जे आहे ते काहीही विचार करू शकतं. ते खूप चांगला विचार करू शकतं, खूप वाईटही विचार करू शकतो. आणि जसा विचार आपण करतो तसं आपण घडत जातो.
म्हणजे मलाही तो अनुभव आहे. सिक्रेट पुस्तकामध्ये तर त्याचं त्यांनी अगदी ते प्रूव्ह केलेलं आहे. काही लोकांचे अनुभव वगैरे त्यामध्ये आहेत. पण आपण जसं विचार करतो त्या पद्धतीचं आयुष्य आपण जगत असतो. मी जर एखाद्या खेडेगावात राहत असेल आणि मी जर विचार केला की मी अमेरिकेमध्ये जाऊन राहतो आहे किंवा मी युरोपमध्ये जाऊन राहतो आहे किंवा मी 5 स्टार हॉटेलमध्ये फिरतो आहे, हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो आणि त्या पद्धतीचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणता, तर डेफिनेटली एक दिवस तुम्ही हे सगळं जीवन जगत असता. तुम्ही ऐश्वर्य प्राप्त करत असता, तुम्ही श्रीमंत बनता. हे सगळं कशामुळे शक्य आहे? तर तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं आणि तुम्ही तशा पद्धतीचं इमेजिन करता. तसं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी स्थिर राहील, चांगला राहील असा विचार तुमच्या मनामध्ये आला की तुमचा जो ताण आहे तो ताण बऱ्यापैकी नाहीसा होतो, जवळजवळ नष्ट होऊन जातो असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर आणि शारीरिक ज्या गोष्टी आहेत, आता शारीरिक म्हणजे बघा साहजिकच आहे, शरीर तुमचं आहे. शरीर म्हणजे काय? 2 हात आहेत, 2 पाय आहे, 1 डोकं आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही त्याची हालचाल केली नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात. बऱ्याचदा काय होतं की इच्छा असूनही आपल्याला काही गोष्टी शक्य होत नाही, पण आपण प्रयत्न करायला पाहिजेत. तर यामध्ये हाताचे व्यायाम आहेत, पायाचे व्यायाम आहेत, मान जी आहे ती तुम्ही फिरू शकता आणि अशा पद्धतीने थोडं शारीरिक व्यायाम केला की आपल्याला आपली जी बॉडी आहे ती रिलॅक्स होते. तर तसंच दुसरं जे आहे ब्रेथ अवेअरनेस, ज्याला आपण विपश्यना म्हणतो, ती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शांत बसून श्वास घेता, श्वास सोडता आणि या माध्यमातून तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराला समजून घेत असता. तर हे ब्रेथ अवेअरनेस जे आहे हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आपलं सगळं शरीर कळायला लागतं. कुठे काही छोट्या मोठ्या संवेदना होत असतील तर त्याही तुम्हाला जाणवतात. तिसरी जी गोष्ट आहे की मसाज जे आहे ते मसाज केल्याने तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या शरीराला आराम मिळतो, रिलॅक्स होता तुम्ही. मग तो फेस मसाज असतो, पाठीवरचा मसाज असतो, संपूर्ण शरीरावरती मसाज करता येणे शक्य आहे. काही लोक असतात की जे ते यामध्ये एक्सपर्ट असतात, ते या पद्धतीचा मसाज करू शकतात, करतात. आणि फेस मसाज, फूट मसाज, पायाचा मसाज हे आपण समजून घेतलं. स्वतःही आपल्याला मसाज करता येतो. काही गोष्टी ज्या आहेत आपल्या हाताने पण आपलं डोकं जे आहे, डोक्याला आपण थोडंसं तेल लावून चोळू शकतो. त्यातून आपल्याला छान वाटतं. जर हाताचे बोटं आहेत, हाताच्या बोटाचा आपण मसाज आपण स्वतः करू शकतो. गरज नाही की यासाठी कुणी तुम्हाला दुसरी व्यक्ती असायला पाहिजे. गरम पाणी जे आहे त्या गरम पाण्यामध्ये पाय बुडून जर तुम्ही काही वेळ बसलात तर नक्कीच तुम्हाला आराम वाटायला लागतो. आणि तुम्ही दररोज आरशासमोर बसून काही सूचना स्वतःला दिल्या पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही दुसऱ्याच्या सूचना पाळायला लागलात आणि दुसऱ्याच्या सूचना जर काही नकारात्मक असतील तर मग तुमच्या मनावरती त्याचा वाईट परिणाम होतो आणि मनावरती वाईट झालेला परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. म्हणून बेस्ट प्रॅक्टिस ही आहे की तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठता त्यावेळेस आरशासमोर उभा राहून तुम्ही स्वतःला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे. म्हणजे आजचा दिवस हा तुझा खूप चांगला जाणार आहे, तू छान दिसतोस किंवा छान तुला फिलिंग होतं आहे, असं स्वतःला आपण काही गोष्टी सांगितल्या की आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या
चेहऱ्यावरती एक चांगलं सुंदर हास्य येतं. आता इथे एक छोटंसं उदाहरण पण दिलं आहे की पर्स्पेक्टिव्ह जे आहे, दृष्टिकोन जो आहे, पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे असंही कोणी म्हणू शकतं. काही लोकं पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणू शकतात. आता हे तर खूपच कॉमन एक्झाम्पल आहे, आपण सगळे त्याच्याबद्दल ऐकत असतो. आता आणखी एक याच्यामध्ये तंत्र आहे की जे तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजे व्हिज्युअलाइज करणं, दृश्यांकित करणं. आणि याचा फायदा तुम्हाला काही मानसिक आजार दूर करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. तुम्ही बघा, जर तुम्ही एका ठिकाणी बसला आहात आणि तुम्ही जर शांतपणे डोळे लावले आणि तुम्ही विचार केला की मी सुंदर अशा तळ्याच्या काठी बसलेला आहे, सभोवताली पक्ष्याचे सुंदर आवाज येत आहेत आणि तळ्याचा शांत आवाज मला ऐकायला येतो आहे आणि वातावरण कसं एकदम प्रसन्न आहे, सुगंधित आहे, असं ज्यावेळेस तुम्ही विचार करता, असं चित्र तुम्ही डोळ्यासमोर निर्माण करता, त्यावेळेस तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. बऱ्याच लोकांना गर्दीची भीती असते, मग ती लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. अशा वेळेस तुम्ही जर ट्रेनमध्ये असाल तर तुम्ही घाबरून काहीतरी हे केलं की ते भीती तुम्हाला जास्त आणखी त्रास द्यायला लागते. त्यापेक्षा तुम्ही एका ठिकाणी जर शांत उभा राहिलात, डोळे लावलेत आणि विचार केलं की तुम्ही ट्रेनमध्ये जरी गर्दी असेल तरी तुम्ही असा विचार केलात की आपण मोकळ्या मैदानामध्ये उभा आहोत आणि छानपैकी हवा सुटलेली आहे आणि सगळीकडे मोकळं वातावरण आहे, असं ज्यावेळेस तुम्ही व्हिज्युअलाइज करता, तसं चित्र निर्माण करता, तर त्या गर्दीची भीती आपोआपच तुमची कमी होत जाते. व्हिज्युअलायझेशन हे तंत्र मला वाटतं की तुम्हाला अनेक मानसिक छोटे मोठे आजार असतात, त्या आजारातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सुद्धा त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आता तुम्हाला माहीत आहे की जसं जगण्यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे, तसं जगण्यासाठी छानपैकी झोप काढणं हे सुद्धा गरजेचं आहे. काही लोकं खूप जास्तच झोप काढतात, पण मला असं वाटतं की कमीत कमी निदान 6 तास 8 तास माणसाची चांगली झोप झाली पाहिजे. आता ही झोप येण्यासाठी बरेचदा माणसं प्रयत्न करतात, पण त्यावेळेस ती झोप येत नाही. झोपेची एक गंमत आहे, तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता डोळे मिटून पडावं आणि झोपून जावं, तो अजिबात झोप तुम्हाला येत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगला विचार करायला लागता, काहीतरी चांगलं वाचन करायला लागता, काहीतरी चांगले गाणे ऐकायला लागता, त्यावेळेस तुम्ही कधी झोपी जाता हेही कळत नाही. बऱ्याचदा मी रेडिओ म्हणा किंवा मोबाईलवरती गाणे ऐकताना झोपून जातो, ते गाणी चालूच राहतात. पण त्याचा एक फायदा होतो की तुम्हाला लवकर झोप येते. आणि तुम्ही जर चांगला विचार करायला लागले की एखादी स्टोरी तुम्ही क्रिएट करत राहिलात तर तुम्हाला सांगायची गरज पडत नाही की झोपायला म्हणजे असं काही वेगळ्या काही गोष्टीची गरज पडत नाही. तुम्ही आपोआप छानपैकी चांगली तुम्हाला झोप लागते. आता याच्यामध्ये पण आणखी पण काही गोष्टी आहे की तुमचं घर जे आहे त्या घरातलं वातावरण कसं आहे याच्यावरतीही बऱ्याच गोष्टी असतात. तुमचं बेडरूम जे आहे ते कम्फर्ट असलं पाहिजे. काहीतरी अगदी तुम्ही वाघाचे सिंहाचे चित्र लावले, काहीतरी डेंजर एखादं डेव्हिल्स काहीतरी फोटो लावला आणि तिथे तुम्ही झोप काढायची म्हटलं तर तुम्हाला झोप येणार नाही. त्या बेडरूममध्ये कसं अतिशय छान वातावरण पाहिजे, ज्याला आपण हे म्हणतो की लाईटसुद्धा एकदम सॉफ्ट पाहिजे. आणि जितकं तुम्ही बेडरूम कम्फर्ट ठेवाल तितकं तुम्हाला चांगली झोप येण्याची शक्यता आहे. आता या पुस्तकामध्ये कॅन्डल लाईट बाथिंग वगैरे दिलं आहे, पण ते आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना शक्य नाही. काही हर्बल्स टी चहा वगैरे असते ती तुम्ही पिलात तर त्याचाही चांगला परिणाम होतो. आणखी सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की एखादं असं चित्र असेल की ज्याकडे तुम्ही पाहिलं, उदाहरणार्थ की
रात्रीचे चांदणं पडलेलं आहे, किंवा चंद्र, शीतल चंद्र उगवलेला आहे. आणि असं एक व्हिज्युअलाइज चित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं, किंवा चित्र जरी नाही आणलं, आपल्या बेडरूममध्ये ते समोर लावलं, तर आपल्याला चांगली झोप येते आणि सकाळी उठल्यानंतर एक फ्रेश वाटतं. चांगली झोप झाली की सकाळी खूप फ्रेश वाटतं. हा मला वाटतं माझाच नाही तर तुमचाही अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव असतो तसा. आता आणखी एक गोष्ट आहे की गुड न्यूट्रिशन, तर आपण जे खातो तसंच आपण बनतो. त्यामुळे आपण जे काय खातो ते कमी खाल्लं पाहिजे. कमी खाल्लं पाहिजे म्हणण्यापेक्षा कमी असलं तरी चालेल, पण ते चांगलं पाहिजे. खूप खाल्लं आणि त्याची जर क्वालिटी चांगली नसेल, किंवा त्याच्यामध्ये काहीच कुठलेच जीवनसत्व नसतील, तर मग मात्र ते पचनही होत नाही आणि गडबड होतं. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपले काही जीवनसत्व आपल्याला लागतात. आपले फॅट जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी काही गोष्टी असतात. कधीकधी तुम्ही फिरलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, हे पण खूप गरजेचं असतं. फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. फ्रेश व्हेजिटेबल्स, काही बीन्स असतात, अगदी शेंगा आपण म्हणतो, शेंगासुद्धा खाल्ल्या पाहिजेत, त्या चांगल्या असतात. फिश खाल्लं पाहिजे. चिकन, फ्रेश चिकन असेल तर तेही खाल्लं पाहिजे. मसाल्याचे पदार्थ थोडे कमी केले पाहिजे. आणि खूप जास्त अन्न भाजलं तर त्यातून जीवनसत्व नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसता त्यावेळेस संपूर्ण कुटुंब असेल आणि मस्त अगदी हसत खेळत गप्पा करत आपण जर आपलं डिनर म्हणतो आपण, किंवा लंचला तर शक्यतो सगळे घरी भेटणं कठीण असतं, काय आपल्या आपल्या कामात असतात. पण ॲटलिस्ट रात्रीचं डिनर जे असतं, जेवण जे असतं, ते तुम्ही सगळे कुटुंबातले लोक बसून जर जेवत असाल तर त्यातून एक खूप छानपैकी अन्न जे आहे तुम्हाला चांगलं पचन होतं आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होतं. तुम्ही ज्यावेळेस रागावलेले असता त्यावेळेस तुम्ही काही न खाल्लेलं बरं असतं. तुम्ही ज्यावेळेस चांगल्या मूडमध्ये असता त्यावेळेस तुम्ही जर जेवलात तर ते चांगलं पचन होतं आणि त्याचं डायजेस्ट चांगल्या पद्धतीने होतं. तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही एखादं तरी वाद्य तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे गिटार आहे, पेटी आहे ज्याला आपण हार्मोनियम म्हणतो, तबला आहे, काही ना काहीतरी तुम्ही वाजवत असाल तर तुमचा स्ट्रेस लेवल जे आहे ती खूप कमी होण्यास मदत होते आणि त्यातून तुमचं एक व्यक्तिमत्वही चांगलं घडत जातं. तुम्ही निसर्गातील गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे, काही चांगल्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे, ती आपली हॉबी तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. सकाळी आता काही लोक सकाळीच आपला डॉग घेऊन फिरतात, समुद्राच्या काठी फिरतात, नदीच्या काठी फिरतात, तर त्यामुळे खूप छान एक वातावरण तयार होतं. स्वतःला एक चांगली एनर्जी मिळते. कुठेतरी जंगलामध्ये तुम्ही फिरायला गेले की तिथे तुम्हाला अनेक चांगल्या सकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास ते निश्चितपणे त्याची मदत होती. सायकल तुम्ही चालवत असाल तर तेही खूप छान आहे. आणि कधीकधी नुसतं पडून आपले काही चांगलं पुस्तक घेऊन वाचत बसणं हेही खूप फायदेमंद असतं. तर पेंटिंग्स जर करत असाल तर ती हॉबी पण खूप चांगली आहे. त्यातून तुम्हाला आनंदही मिळतो आणि तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तुमची पार्टनर असेल, पत्नी असेल, किंवा तुम्ही जर अनमॅरिड असाल तर तुमची प्रेयसी असेल, मैत्रीण असेल, कुणी असेल, जोडीदारासोबत तुम्ही ज्यावेळेस कुठे बाहेर फिरता तर तो एक चांगला अनुभव असतो. आणि या सगळ्या गोष्टी तुमचं जीवन जे आहे ते क्वालिटी लाईफ बनवण्यासाठी तुम्हाला मदत करतं. बरेचदा कसं आहे की आपल्या भारतामध्ये क्वांटिटी लाईफ आणि क्वालिटी लाईफ याबद्दल लोकांना ते म्हणावं तेवढा अवेअरनेस नाही आहे, जागृती नाही आहे.
त्यांना वाटतं काय आपण 12 तास काम करा, जगायचं म्हणून जगा. तर हे झालं आणि तो माणूस 100 वर्ष जगला आणि त्यांनी 12 तास काम केलं. त्याला काम करायचं, घरी येऊन झोपायचं, एवढंच काम केलं. तर त्याला आपण क्वालिटी लाईफ नाही म्हणू शकत. तो क्वांटिटीने जगला 100 वर्ष. क्वालिटी लाईफ तेव्हाच होतं ज्यावेळेस तुम्ही या संपूर्ण जीवनाचा आनंद घेता आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण करता, त्यावेळेस ते क्वालिटी लाईफ झालं असं आपण म्हणतो. युरोपमध्ये किंवा जे डेव्हलप कंट्री आहेत तिथे कमी तास लोक काम करतात आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे रिसोर्सेस आहेत, या संसाधनाचा चांगला उपभोग घेत असतात. भारतामध्ये मात्र कोणतरी म्हणालं मोठे उद्योगपती की आता 8 तास नाही 12 तास काम करा. अरे तुम्ही लोकांना 18 तास काम करायला लावाल आणि तुम्ही फक्त 2 तास काम करून आयुष्याचा आनंद घ्याल आणि श्रमिकांना, मजदुरांना, गरिबांना त्यांनी कामच करत राहावं. तर अशा पद्धतीची एक भावना पण काही लोकांमध्ये आहे. तर ती मला वाटतं चुकीची भावना आहे. तुम्ही खरं पाहिलं तर कमी 8 तास काम करून, सुट्ट्या घेऊन तुमचं आयुष्य अतिशय चांगलं सकारात्मक केलं पाहिजे आणि जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला पाहिजे. मित्रांनो, आज आपण हाऊ टू रिलॅक्स, स्ट्रेस मॅनेजमेंट याबद्दल बोललो. आपण रिलॅक्सेशनबद्दल जास्त बोललो, स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल तसं थोडं कमी बोललो, पण आपण बोललो. तर या व्हिडिओमध्ये मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या. होप्स की तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील. आपण पुन्हा वेगवेगळ्या विषयावरती बोलत राहू. तुम्हाला आवडलं तर निश्चित तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूपच आवडलं तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.